च्या विषयासंदर्भातली आहे। काल मुंबईमध्ये मनसे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी एक सभा घेतली, मेळावा घेतला आणि आमच्या पर्यटन विभागाच्या बाबतीत जे नवीन योजना आम्ही सुरू केलेली आहे त्या नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या योजनेवरती त्यांच्या भाषणातून त्यांनी नाहक टीका करण्याचा एक किविलवाना प्रयत्न केलेला आहे। पण तत्पूर्वी पत्रकार परिषद सुरू करण्यापूर्वी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघांचेही जिल्हावासियांच्या वतीने पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की काल कर्जमाफीच्या मुद्द्यावरती या तिघांनीही मिळून एक निर्णय घेतला आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करून त्या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त करण्याचा निर्णय घेतला आणि 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीच्या बाबतीतला निर्णय घेण्याचं सुद्धा काल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। याबद्दल सातारा जिल्हावासियांच्या वतीने आणि सर्वच तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी या तिन्ही नेत्यांचं जाहीरपणाने अभिनंदन करतो आणि विशेषतः या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुका महायुती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढली आणि त्या निवडणुका लढत असताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता। मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या संकल्पनाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठळकपणाने उल्लेख केला होता आणि त्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल हे काल या तिन्ही मान्य नेत्यांनी महायुतीच्या जाहीर केलं, त्याबद्दल या तिघांचंही पहिलं मी अभिनंदन करतो। कालचा जो विषय आहे नमो पर्यटन सुविधा केंद्र काय आहे हे सुरुवातीला जर तू मान्य राज ठाकरेंनी बारकाईनं वाचला असता तर त्यांच्या लक्षात आलं असतं। नमो पर्यटन सुविधा केंद्र हे राज्यातली जी पर्यटन स्थळं, प्रेक्षणीय पर्यटन स्थळं आहेत जिथं पर्यटक येतात पण त्यांना सुविधांचा अभाव असतो। आपण सुद्धा अनेक वेळा पाहिलेल्या, अनेक वेळा माध्यमांनी सुद्धा बातम्या दाखवलेल्या आहेत की अनेक पर्यटन स्थळावर सुविधांचा अभाव हा पर्यटकांना सामोरा जावा लागतो आणि म्हणून नमो पर्यटन सुविधा केंद्रामध्ये आपण साधारणतः 20 गुंठे जागेमध्ये हे नमो पर्यटन सुविधा केंद्र स्थापन करतोय, ज्याच्यामध्ये महिलांचं स्वतंत्र विश्रांतीचं कक्ष आणि त्यांना स्वच्छतागृह, पुरुषांचं स्वतंत्र विश्रांतीचं गृह आणि विश्रांतीचा कक्ष आणि त्यांना स्वतंत्र स्वच्छता कक्ष, त्याचबरोबर शिशु जे असतात ज्यांना बेबी फिडिंगसाठी लहान मुलं घेऊन महिला येतात पण त्यांना बेबी फिडिंग करायसाठी जागा नसते तर त्यांच्या बेबी फिडिंगसाठी सुद्धा एक स्वतंत्र कक्ष, त्याचबरोबर जे हँडिकॅप, जे दिव्यांग लोक पर्यटन स्थळावरती येतात त्यांना स्वतंत्र शौचालय नसतं, स्वच्छतागृह नसतं, त्यांना सुद्धा एक रेस्टरूम ज्याला आपण रॅम्प केलेला असेल आणि त्या रॅम्पवरनं थेट त्यांचे व्हीलचेअर असेल किंवा कुठल्याही बाबींवरनं ती तिथं जाऊ शकतात, करू शकतात आणि त्यांना स्वतंत्र दिव्यांगांच्यासाठी सुद्धा स्वच्छता कक्ष असे एक चांगला टुरिझमचा प्लॅन, टुरिझम सुविधा केंद्र आपण त्या ठिकाणी करतोय। त्याचबरोबर तिथल्या पर्यटन स्थळाबरोबरच राज्यातल्या इतर पर्यटन स्थळांची तिथं माहिती ही सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष, स्वतंत्र आमचा अधिकारी तिथं असेल की जो त्या परिसरामधल्या किंवा राज्यातल्या त्या विभागातल्या इतर चांगल्या पर्यटन स्थळांची माहिती ही पर्यटकांना देईल। म्हणजे हे पर्यटकांच्या दृष्टीने उचललेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल हा आम्ही नवीन योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसादिवशी आम्ही त्याचा GR काढला, त्याला वित्तीय तरतूद केली, त्याचा प्लॅन, त्याचं डिझाईन 2, 3, 4 पर्याय माझ्यापुढे आलेले आहेत। मी ते शॉर्टलिस्ट केल्यानंतर येणाऱ्या सोमवारी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मी ते सादर करेन आणि त्यातला जो प्लॅन ते तिघजण अंतिम करतील त्याचं तातडीनं टेंडर काढून आम्ही पहिली 5 नमो पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय। राज ठाकरे साहेबांचा आक्षेप काय होता की गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय इतर कुठलेही नाव असू नये
आम्ही जरूर त्या सगळ्या मताशी सहमत आहोत. पण राज ठाकरे साहेबांनी जर GR पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय. प्रतापगडच्या पायथ्याशी जर आपण पाहिलं असेल तर जिथं पार्किंगची जागा आहे, जिथं बस स्टँड वगैरे सारखं आहे, जिथं बस किंवा 4 चाकी गाड्या वगैरे पार्क करतात त्याच्या बाजूला एक जागा पर्यटन विभागाला मिळालेली आहे, तिथं आम्ही हे स्थापन करतोय. रायगड चढून जाताना पाचाडला आमची पर्यटन विभागाची जागा आहे, त्या पाचाडच्या ठिकाणी आम्ही त्या पर्यटन सुविधा केंद्र सुरू करतोय. त्यामुळं किल्ल्यांवर असं कुठंही आम्ही वेगळं पर्यटन स्थळ किल्ल्यांवर करत नाही, पण किल्ला परिसरात त्यांच्या पायथ्याशी आम्ही हे करतोय. केवळ राज ठाकरे हे आता कुठलं न कुठलं निमित्त साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर, एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर टीका करण्याचा किविलवाणा प्रयत्न करतायत. मला राज ठाकरे साहेबांना आठवण 1 वर्षापूर्वीचीच करून द्यायची आहे. ठाण्यातल्या एका लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला मी त्यावेळी पालकमंत्री होतो, त्या सभेला मी होतो. राज ठाकरे साहेब त्या सभेला आले होते. तोंड भरून कौतुक 1 वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं राज ठाकरेंनी केलं होतं. 1 वर्षापूर्वी तुम्ही भरभरून कौतुक करता. देशाला मोदी साहेबांची गरज आहे, मोदी साहेबांसारखं नेतृत्व आजपर्यंत मिळालं नाही असं तुम्ही बोलता. आणि मग त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गडकिल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधासाठी जर माननीय पंतप्रधानांच्या नावानं असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत. मला दुसरा प्रश्न या निमित्तानं राज ठाकरे साहेबांना विचारायचा आहे की ज्या काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू म्हणून केला होता, ज्या राहुल गांधींनी एका जाहीर सभेच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारायला सुद्धा नकार दिला होता, ज्या काँग्रेसचं सरकार कर्नाटकमध्ये आहे त्या कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून हटवण्याचं दुर्दैवी कृत्य केलं होतं. एवढंच नाही तर ज्या काँग्रेसबरोबर आणि ज्या उबाटाबरोबर सध्या गळ्यात गळे राज ठाकरे घालतायत त्याच उबाटाच्या संजय राऊतांनी सातारच्या गादीचे वारसदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना तुम्ही छत्रपतीचे वारसदार आहात ह्याचे पुरावे द्या अशा पद्धतीचं सुद्धा दुर्दैवी वक्तव्य हे संजय राऊतांनी केलं होतं. त्यांच्याच गळ्यात गळे आज राज ठाकरे घालतायत. मग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट काँग्रेसनं आणि उबाटानं केलेला अपमान याच्याबद्दल का राज ठाकरे एक शब्द सुद्धा काढत नाहीत याचं सुद्धा उत्तर हे राज ठाकरेंनी या ठिकाणी दिलं पाहिजे. आता राहिला प्रश्न की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून अशा पद्धतीच्या योजना आणतायत. हे जसं राज ठाकरे बोलतायत त्यांनी हे समजून घ्यावं की 2024ची विधानसभेची निवडणूक ही महायुतीचे नेते म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो आणि सहसा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढतो त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार हे स्थापन केलं जातं. परंतु आताच्या पार्श्वभूमीवर मला आवर्जून सांगायचं, मी त्याचा एक साक्षीदार आहे की जेव्हा हे सगळं 230-240 जागांचं बहुमत आलं आणि सरकार स्थापन करायची 2024च्या विधानसभेनंतर वेळ आली तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पहिल्यांदा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर स्टेटमेंट केलं की मुख्यमंत्री पदाबाबतीत आणि सरकार स्थापन करायबाबतीत एनडीएचे प्रमुख नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आदरणीय अमितभाई शहा साहेब हे दोघं जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असा मनाचा मोठेपणा दाखवणारा नेता हा एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी राज ठाकरे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचे जे आरोप करतायत ते धादांत चुकीचे आहेत, अपुऱ्या माहितीच्या आधारे आहेत. छत्रपती शिवरायांच्या बद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जेव्हा जेव्हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येतात किंवा देशात कुठेही असतात तेव्हा छत्रपतींच्या बद्दल ते नेहमीच नतमस्तक त्यांच्या चरणी झालेले आहे. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे असे शिवभक्त असणाऱ्या, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या माननीय मोदी साहेबांच्या नावानं नमो पर्यटन सुविधा केंद्र
हे गडाचं पावित्र्य कुठेही धोक्यात न आणता गडाच्या पायथ्याच्या परिसरात असणाऱ्या पर्यटन विभागाच्या जागेत आम्ही करतोय। त्यामुळं या चांगल्या कामात विनाकारण खोडा घालण्याचं काम राज ठाकरेंनी करू नये। धन्यवाद। प्रश्न आता बघू आम्ही। मी आज शासनाचा प्रतिनिधी आहे, मंत्र्यांना असं कायदा हातात घेण्याची भाषा बोलता येत नाही, परंतु शासकीय कुठलंही उभं राहिलेलं काम तोडफोड करण्याचं दुर्दैवी प्रयत्न कुठल्याही घटकाने जरी केला तरी शासन हाताची घडी घालून केवळ बघत बसणार नाही। त्याला लागूनच त्यांनी असं म्हटलंय की किल्ल्यावर छत्रपतींचं सोडून दुसऱ्या कोणाचं नाव असायला नको पाहिजे आणि त्याचा खुलासा केला ना मी आता। आणि दुसरा एक प्रश्न माझा असा आहे की तुम्ही संजय राऊतांचा उल्लेख केला, ज्यांनी छत्रपतीच्या गादीचा अपमान केला। मला आठवतं त्याप्रमाणे तेव्हा आपण त्यांच्या सोबत होता, मग तेव्हा का नाही? मी बोललो होतो, तुम्ही काढा जुनी स्टेटमेंट माझी। काय बोलले तुम्ही? मग तुम्ही जरा माहिती घ्या ना। ज्यावेळी राऊत हे बोलले त्यावेळी पहिला प्रश्न विचारणारा मी आहे की छत्रपतींच्या गादीचा अपमान करणाऱ्या राऊतांना साताऱ्यात फिरकू देणार नाही आम्ही। तुम्ही काढा माझी जुनी स्टेटमेंट। म्हणजे तुमच्याकडे अपुरी माहिती आहे साहेब माझी। मी स्टेटमेंट स्वतः त्यावेळी पक्षात असताना दिलेलं आहे। आम्ही होतो हा विषय वेगळा। मी जाहीर सांगितलं होतं साताऱ्यात पाय ठेवू देणार नाही, त्याच्यापर्यंत अजून त्याच्यानंतर साताऱ्यात संजय राऊत आलेले नाहीत। हा, त्यामुळे मी जे बोलतो ते जबाबदारीने बोलतो। काय वाईट काय नमो नाव दिलं तर? मग हो, पण माननीय पंतप्रधानांचं नाव दिलं, इतर मान्यवरांची नावं देणं तेवढंच उचित आहे। आम्ही जरूर इतर कुठल्याही योजनांना देऊ ना मान्यवरांचे नाव। हे दिलं तर हे का नाही दिलं, हे दिलं तर हे का नाही दिलं, असं निगेटिव्ह विचारू नका हो। आज एवढं मोठं कर्तृत्व आहे माननीय मोदी साहेबांचं। आज संपूर्ण जगात महाराष्ट्राचं स्थान तिसऱ्या आर्थिक व्यवस्थेवरती, पहिल्या 5 आर्थिक व्यवस्थेवरती माननीय मोदी साहेबांनी नेऊन ठेवलेलं आहे। त्यामुळे एवढं चांगलं काम करणाऱ्या नेत्याचं जर एखाद्या चांगल्या योजनेला नाव दिलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे माध्यमांनी सुद्धा। हे माझं परत स्पष्ट मत आहे, केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसतोय। जे एकमेकांच्या कडे बघत नव्हते, एकमेकांच्या बरोबर एकमेकांच्या समोर कधी येत नव्हते, ते लोक दोन विरुद्ध बाजूची टोका असणारी महानगरपालिकेतला मलिदा समोर दिसतोय मुंबईच्या। आम्ही दोघं भाऊ मुंबई महापालिकेचा मलिदा वाटून खाऊ या धोरणाप्रमाणे ते दोघं एकत्र आले, तर त्याच्यासाठी हे चालले। पण मुंबईतली जनता अशा पद्धतीनं यांचा कुटील डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही। विकासाचं विजन असणाऱ्या माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांच्याच नेतृत्वाखालच्या महायुतीचा महापौर मुंबईमध्ये 101% बसेल। मी आता बोललो की बाबा लाचारी जर पत्करायची असती तर ज्यांच्या नेतृत्वाखाली 2024च्या निवडणुका आम्ही लढल्या, सगळ्यांनी सांगितलं की महायुती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढते। तुम्ही आतापर्यंतचा प्रघात बघा, ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतो त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार येतं। पण निवडणुका झाल्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर वक्तव्य केलेलं आहे की महाराष्ट्रातलं सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणी करावं, मुख्यमंत्रीपद कोणाकडे असावं, याच्या बाबतीतला एनडीएचे प्रमुख नेते आदरणीय मोदी साहेब आणि आदरणीय अमित शाह साहेब हे जो निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल आणि त्याप्रमाणे शिवसेना तो निर्णय जो हायकमांडचा झाला किंवा जो पक्षश्रेष्ठींचा एनडीएचा झाला, आम्ही एनडीएचे एक प्रमुख घटक आहोत, आम्ही तो स्वीकारलेला आहे। ओके, हे दोघं आता ते ज्याला घेतील बरोबर ते सगळेच लहान मोठा वाटा प्रत्येकाला मिळणार। पण ते सत्तेत गेले तर ना, सत्तेत जाऊ शकत नाहीत। पवईमध्ये जो एन्काउंटर झाला त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ इमॅजिनरी त्याचं कौतुक केलं नाही। कसं आहे बघा, काल मी देखील त्या प्रकरणाचा माहिती घेत होतो। जवळपास 15 बालकांना मुलांना त्यांनी 17 मुलांना उलीस धरलं होतं। म्हणजे लहान मुलांना उलीस धरून आपली काहीतरी मागणी पुढे रेटायची।
कदाचित मला तर वाटते महाराष्ट्राच्या इतिहासातला हा पहिला प्रकार असेल आणि त्याच्यामुळं सरकार म्हणून शासन म्हणून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अशा पोलीस अधिकाऱ्यांचं निश्चितपणे त्या मुलांचे 17 मुलांचे प्राण त्या अधिकाऱ्याने आमचे वाचवलेले आहेत. स्वतःचा जीव त्या समोरचा जो पोलीस धरणारा ग्रस्त होता त्याच्याकडे एअरगन होती म्हटली, म्हणजे जी काय माहिती उपलब्ध आहे मला अधिकृत ऑफिशियल सोर्सेसकडनं पोलिसांच्या मिळालेली नाही, पण त्याच्याकडे एअरगन होते आणि काही केमिकल्स असे होते की ते स्फोट करू शकत होते. म्हणजे अशा एका धोकादायक परिस्थितीत आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिथं धाडस दाखवलं आणि या 17 मुलांचे जीव वाचवले, तर अशा अधिकाऱ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. याच्यात माझा प्रश्न असा होता की पवईच्या एन्काउंटर मधला जो आरोपी होता किंवा तो व्यक्ती होता त्याचा आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जुने व्हिडिओ असतील ना काय. हे बघा साहेब मुख्यमंत्री होते, आता त्याचं काय आम्हाला ऐकायला मिळतंय, शिक्षण विभागातलं स्वच्छता अभियान मधलं काहीतरी त्याचं देयक बाकी होतं शिक्षण विभागातलं. मग त्यावेळी कदाचित हा ग्रस्त जो आहे तो कदाचित शिक्षण मंत्र्यांकडे तत्कालीन शिक्षण मंत्र्यांकडे गेला असेल, नसेल दाद घेतली म्हणून कदाचित सीएम साहेबांकडे आला असेल. आता आमचे सीएम साहेब शिंदे साहेब तर असे आहेत 24/7 कुठेही गेले तरी लोकांना भेटतात, लोकांना बोलतात, लोकांचं गाराणं ऐकून घेतात, जागेवर एखाद्या कामासाठी पुढच्या अधिकाऱ्याला फोन लावतात. त्यामुळे त्याप्रमाणे कधीतरी जुन्या काळात तो भेटला असेल. याचा अर्थ त्याच्या दुष्कृत्याचं कोणी समर्थन करते असा घेता येणार नाही. जिल्ह्यात अतिवृष्टीनं जे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे झालेले, काही गावांना मदत मिळाली, पण जिल्ह्यातील बहुतांश गावांना मदत मिळाली नाही आणि जिथं मिळाली तिथं सुद्धा काही घोटाळे असे झाले आहेत की पंचनामे सदोष झालेले आहेत. ज्याचं ऊस नाही अशा लोकांना त्याचा लाभ मिळालाय, पण त्याचा आहे द्राक्ष ज्याचं नाही त्याला मिळाला, पण त्याचं आहे त्याला मिळालं. या बाबतीत मी काल आल्यानंतर माझ्या सुद्धा विभागातले किंवा इतर काही लोकांच्याकडनं मला तक्रारी प्राप्त झाल्या. मी तात्काळ काल मान्य मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांशी बोललो. ते म्हटले मी मुंबईतच आहे, मंत्रालयातच आहे आणि ज्या ज्या पद्धतीनं असे परिपूर्ण प्रस्ताव मदत वाटपाचे येत आहेत ते तपासून मी इथं बसूनच त्याची GR काढतोय. काल देखील त्यांनी माझ्या माहितीनुसार मला जो आकडा सांगितला 1,500 का 2,500 कोटी रुपयांच्या मदतीची GR काल त्यांनी काढले आणि ते म्हटले की जिल्ह्यातनं सुद्धा येणाऱ्या प्रस्तावावरती माझं लक्ष आहे. जिल्ह्यात सुद्धा एकही शेतकरी ते म्हटले वंचित मी ठेवणार नाही आणि सुदैवानं आपल्या जिल्ह्याचेच मदत पुनर्वसन मंत्री आहेत आणि मी बारकाईनं बघतोय गेली 3-4 दिवस माननीय मकरंद पाटील साहेब हे मंत्रालयात बसून एवढंच त्यांच्या विभागाचं काम सुरू आहे. नाही असं असेल तर तो विषय कॅबिनेट पुढे येईल. असं जर काही जिल्ह्यातले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडनं आले की बाबा अमुक तारीख होती पंचनाम्यांची, ती तारीख उलटून गेल्यानंतरची उशिराचे आलेले पंचनामे जे पहिल्या किंवा दुसऱ्या यादीमध्ये राहिले, असे जर संपूर्ण एका जिल्ह्यापुरता वेगळा निर्णय करता येणार नाही. असे सगळ्या डिव्हिजनल कमिशनरकडनं त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जर अहवाल आले तर मंत्रिमंडळापुढे ते येतील आणि मग संयुक्तिक निर्णय राज्यासाठीचा म्हणून मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीतला होऊ शकतो. राज ठाकरे म्हणतात की मतदार याद्या स्वच्छ करा आणि 1 वर्षानंतर निवडणूक, म्हणजे निवडणुकाला घाबरतायत. याचा अर्थ ते निवडणुकाला घाबरतायत. लोकसभेला का असं म्हणले नाहीत? लोकसभेला महाविकास आघाडीला आमच्यापेक्षा जास्त मतं मिळाली, महाविकास आघाडीला आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यावेळेची सिस्टीम आहे ना आता मतदार याद्या करायला. त्याच्यामध्ये काही सिस्टीम बदललेली नाही, प्रक्रिया बदललेली नाही, प्रक्रिया तीच आहे. म्हणजे तुमचं निवडून आलं बहुमत की याद्या योग्य, सिस्टीम योग्य, पद्धत योग्य, तुम्हाला तुम्ही हे स्वीकारा ना. लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीनं काही सुधारणा केल्या, काही धोरणात बदल केले, आम्ही बारकाईनं मायक्रो प्लॅनिंग केलं आणि आम्ही एवढ्या मोठ्या बहुमताकडे गेलो. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी किती महत्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणालाच वाटलं नव्हतं ही महाराष्ट्रात लागू होईल, पण आदरणीय शिंदे साहेबांनी धाडसाने केली. एसटी मध्ये वृद्धांना मोफत प्रवास, महिलांना 50% सवलतीचा प्रवास, 1 पैशात पीक विमा, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 11 महिन्याचे अप्रेंटिसशिप, ह्या केल्या ना साहेबांनी योजना विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान. हे लोकांचं हित, महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून केल्या. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमुळं लोकसभेमध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जादा मताधिक्य आम्हाला विधानसभेला मिळालं. लाडक्या बहिणींच्या बाबतीत तुम्ही जर पहिला GR काढला, पहिला इनिशियल ज्या दिवशी ही योजना लागू केली त्याच्यामध्ये कुठेही परत नवीन अटी शर्ती आम्ही घातलेल्या नाहीत.
दुहेरी लाभ घेता येणार नाही, हा पहिल्या GR मधलं वाक्य आहे. दुहेरी लाभ इन द सेन्स दुसऱ्या कुठल्या तरी सरकारी योजनेचा लाभ तुम्ही घेताय आणि प्लस त्याला जोडून लाडक्या बहिणीचा लाभ घेताय, तर लाभार्थीवरती अवलंबून आहे. तुम्हाला जुना लाभ घ्यायचा आहे, कमी रकमेचा असेल तर तो ड्रॉप करा आणि नवीन योजनेमध्ये या. नवीन कमी रक्कम वाटत असेल तर नवीन मध्ये येऊ नका, जुन्याचा लाभ घ्या. त्यामुळे आता काही लोकांनी बघा, आपण पाहिलं पुरुषांनी अर्ज भरले. मागं तुम्ही इथंच एका पत्रकार परिषदेत मला विचारलो, पुरुषांनी महिलांचे अर्ज, हे किती योग्य आहे? म्हणून ती संख्या कमी होते. चला ओके, एवढं येणार नाही हो सगळ्या, तुम्ही एवढे मुद्दे नाही. सरसकट कर्जमाफी हवी, सदन शेतकऱ्यांची कर्जमाफी नको असं बच्चू कडू म्हणताय. सरकारनं आश्वासन. अगदी बरोबर आहे. मला सांगा, मी शेतकरी आहे, 5-50 एकर जमीन माझ्या कुटुंबात आहे, कशाला मला कर्जमाफी पाहिजे? जर शेकडो टन ऊस आमचा कारखान्याला जातोय परिवाराचा मिळून, तुम्हाला काय कर्जमाफीची गरज आहे? आणि म्हणून बच्चू कडू साहेबांचं हे रास्त म्हणणं आहे, जो पात्र आहे, जो गरीब आहे, ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यालाच कर्जमाफी द्या, हे अत्यंत योग्य आहे. साहेब, साधन कारखाने मोबाईलची साधन वाटप करताना एक्सची गाडी हा तो खूप मोठा चर्चेचा विषय झाला. मला माहित नाही, तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्हाला माहिती देत नाहीत लोक तुमच्या जवळची. नाही असं काय नाही. मी अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. वडेट्टीवारांचा एक प्रश्न आहे, इतर आंदोलनात गुन्हे दाखल होणे चालतं असते, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनात गुन्हे दाखल करणं हे सिद्ध होतं, हे सरकार विरोधी सरकार आहे असं म्हणतात वडेट्टीवार. हे बघा साहेब, विजय वडेट्टीवार साहेब राज्याचे माजी मंत्री राहिलेले आहेत. राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदासारख्या जबाबदार पदावर त्यांनी काम केलेलं आहे. रस्ता रोको करणं, सामान्य माणसाला अडवून धरणं, हा कायदा हातात घेण्यातला प्रकार आहे. शेतकरी असो कुणी असो, जो कोणी कायदा हातात घेतो, सामान्य लोकांना काही त्याचा त्रास होतो, तर कायद्याचं काम करतं. असे गुन्हे दाखल होतात, त्याची चौकशी होती, आणि जर हे पॉलिटिकल असतील तर नंतरच्या काळामध्ये ते विड्रॉ सुद्धा केले जातात. त्यामुळे सरकार काय शेतकरी विरोधी आहे असा अर्थ त्यातनं काढण्यात अर्थ योग्य नाही. ओके, जो भीमा कोरेगाव हिंसाचार झाला होता त्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंना नोटीस काढण्यात आले, कारणे दाखवा नोटीस काढण्यात आले. मला माहित नाही, मी माहिती घेतो. चलो ओके, थँक्यू. चहा घेतला.